देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या बजेट सादर करणार आहे। सकाळी 11 वाजता संसदेमध्ये बजेट सादर केले जाईल। कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांना सरकारने उत्तेजन देण्यासाठी प्रयत्न करावे याची अपेक्षा व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे। आणि याचा आढावा घेत व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी। आपण पाहूया। देशाच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन या उद्या बजेट सादर करणार आहेत। त्यासाठी लातूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या त्यांच्या बजेटकडनं काय अपेक्षा आहेत त्या जाणून घेणार आहोत आपण। आता सध्या आपल्यासोबत लातूर जिल्ह्यामधले जे व्यापारी आहेत ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं काय त्यांच्या अपेक्षा आहेत। काय सांगाल उद्या निर्मलाजी सीतारामन जे आहेत ते देशाचं बजेट जाहीर करणार आहेत, त्या बजेटकडून आपल्या काय अपेक्षा असणार आहेत? व्यापारी म्हणून आमच्या स्वतःच्या काही फार अपेक्षा नाहीत, पण आम्ही जे व्यापार करतो, जसं आता माझा कपड्याचा व्यवसाय, कुणाचा रेडीमेडचा असेल, कपडा हा जीवनावश्यक वस्तूंपैकी एक मानला जातो। तर कमीत कमी त्याच्यावर जेवढा कमी टॅक्स स्लॅब असेल जीएसटीच्या मानानं, कधी कधी आपण ऐकतो की दर 6-7 महिन्याला चर्चा होते की आता कपड्यावर 12% करायचंय, 18% करायचंय। तसं न करता 5% हाच स्लॅब कायम ठेवावा। कारण का कुठलाही व्यापारी तुम्ही 5 काय 15 घेतलं तरी व्यापारी पदरानं भरणार नाही, सामान्य जनतेवर त्याचा बोजा पडणार आहे। तर गव्हर्नमेंटने हे विचार करून कपड्यावर कधीही 5%च्या वर टॅक्स लावू नये अशी व्यवस्था ठेवावी। व्यापाऱ्याबद्दल बी काही तर गव्हर्नमेंटनं पॉलिसीचा विचार करायला पाहिजे। जसं शेतकऱ्याला तुम्ही 1 रुपया भरले की देतात, तर व्यापारी टॅक्स भरतो एवढा, तर त्याच्याबद्दल बी काही तर पॉलिसीचा विचार करावा। व्यापारी जे नियमित टॅक्स पेअर करतात, टॅक्स पे करतात, त्यांच्यासाठी एखादी लाडक्या व्यापाऱ्यासारखी एखादी योजना आणावी। प्रेरणादायक मिळेल की उत्साहवर्धन होईल की बाबा चला सरकार आपल्याला एक व्यापारी म्हणून न बघता आपल्याला एक व्यवस्थेचा भाग म्हणून बघतं आणि आपणही देशाच्या याच्यात योगदान देतो, तर आपल्याला देशाचं थोडंसं रिकॉग्निशन मिळतं। ही आमची थोडीशी एक मागणी आहे। तर शेतकऱ्यांप्रमाणेच काही नवीन योजना व्यापाऱ्यांसाठी पण सुरू करता येतात का, याकडे लक्ष देण्याची मागणी सुद्धा या व्यापाऱ्यांकडून केली जात आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।